काँग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। डीपीजीसी मध्ये खासदारांना फंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बच्छाव यांनी केली आहे। मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचा निर्णय बच्छाव यांनी या संदर्भामध्ये चर्चा केली। जमीन अधिग्रहणाचे निर्णय योग्य पद्धतीने व्हावेत अशी मागणी देखील त्यांनी केली। या दोन्ही मागण्यांवर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं देखील बच्छाव म्हणाले। सर्व महाविकास आघाडीच्या खासदारांची त्या ठिकाणी आम्ही भेट घेतली आणि त्याच्यामध्ये सर्वच खासदारांनी अतिशय महत्त्वाचे असे विषय मांडले। त्याच्यात विशेषतः डीपीडीसी मध्ये खासदारांना निधी देण्यात यावा हा होता। त्याचप्रमाणे CSR जो फंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा खासदारांना निधी उपलब्ध करून द्यावा। माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जो महत्त्वाचा इंदोर मनमाड रेल्वे प्रोजेक्ट आहे तर त्याचं जमीन अधिग्रहणचं काम सुरू आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या मालेगाव आणि धुळे महानगरपालिकेमध्ये येतात, ते भाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला विरोध होतोय। तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की आपण मंत्रालयात आपल्या स्तरावरती आपल्या अध्यक्षतेखाली जे काही रेल्वेचे अधिकारी आहेत आणि प्रोजेक्ट अफेक्टेड जे काही शेतकरी आहेत त्यांच्या समवेत लोकप्रतिनिधींना बोलून एक मीटिंग घ्यावी आणि हा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर सोडवावा। त्याचप्रमाणे अक्कलपाडा धरणाचं 100% अधिग्रहण जमीन करण्याच्या संदर्भामध्ये तो एक विषय घेतला। त्याचप्रमाणे तापी परियोजना ही 40 वर्षापूर्वीची लाईन अत्यंत जुनी झालेली आहे आणि त्याच्यामुळे लिकेजेस वाढलेले आहेत, ती नवीन टाकण्याचा विषय देखील त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे।